शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि विविध मागण्यासाठी आज प्रहारचं राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन आहे। आपल्यासोबत स्वतः प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आहे। काय मागणी घेऊन तुम्ही परत चक्काजाम आंदोलन करताय? मागणी तीच आहे, कर्जमाफीची तारीख निश्चित केली पाहिजे। तुमच्या शेतमजुरांचा अजूनही वित्त मंडळ आणि अपघात विमा लागू केला पाहिजे। मेंढपाळांचा विषय तसाच आहे, मच्छीमारांचा विषय तसाच आहे आणि अपंगांचे किमान 8 प्रश्न बगर पैशाचे प्रलंबित आहे। साधे निर्णय घ्यायचे, परिपत्रक काढायचे, ते सुद्धा मीटिंग होऊन त्याच्यावर काहीच तोडगा निघाला नाही। काल समिती गठीत केली कर्जमाफीच्या बाबतीत आणि त्यांनी सांगितलं हे उपाययोजना करेल। आता मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं कर्जा 7/12 कोरा करणार आणि मुख्यमंत्री असं म्हणतात होता का आता काही दुष्काळ पडला का, आता कर्जमाफीची ती वेळ आहे का, अशा पद्धतीचं त्या कर्जमाफीला बगल देणं काही फार उचित नाही आहे। आपण काहीतरी मुदत सांगावी का यापर्यंत आमचा अहवाल तयार होईल आणि या तारखेला आम्ही कर्ज प्रस्ताव कॅबिनेट समोर आणू आणि कर्जमाफी करू, ते सांगितलं पाहिजे। तुम्ही अन्नत्याग आंदोलन केलं, नंतर पदयात्रा काढली, आज परत चक्का जाम आहे, म्हणजे सातत्यानं का तुम्हाला संघर्ष करावा लागत? खरं तर वाडा आंदोलन झालं, वाडानंतर रायगडचं उपोषण झालं, टेंबा आंदोलन झालं, रक्तदान शिबिर झालं, अन्नत्याग झालं, पदयात्रा झाली, आता चक्का जाम पण आहे। एकंदरीत चित्र असं आहे का मूळ मुद्द्यावर सरकार बोलायला तयार नाही आणि म्हणून ते आंदोलन करावं लागतं। त्यांनी जर आम्हाला तारीख सांगितली तर मग आंदोलनाची गरज नाही। बाकीच्या मुद्द्यावर लगेच मी बावनकुळे साहेबांशी आता मॅसेज केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही मिटिंग घेतली पण एकाही मंत्र्यांना साधं परिपत्रक पण काढलं नाही। मिटिंग घेऊन एक महिना होतं, त्याचं इतिवृत्त हाती भेटत नाही। असा कारभार चालतं का सरकारचा? अशा पद्धतीनं कारभार चालत असून ते चुकीचं आहे। आज चक्का जाम कसं राहणार, काय आवाहन करणार आहे तुम्ही? आणि पोलिसांनी धरपकड केली अशी पण माहिती मिळते। नागपूरच्या SP-नं खूप मनावर घेतलेलं दिसतं आणि ज्या जिल्ह्यात चक्काजाम जाणीवपूर्वक डिटेन करून अडवण्याचा कमी प्रयत्न करू तिथे चक्काजाम डबल करू आणि आम्ही स्वतः जाऊन करू। म्हणून पोलीस अधीक्षकांना पोलिसांना आमची नम्र विनंती आहे का 2 घंट्याचा 2 तासाचा चक्काजाम आहे तो शांततेनं आमचे कार्यकर्ते किंवा शेतकरी बांधव करणार आहे। सर्वपक्षीय आहे, मीच म्हणतो म्हणून नाही तर सर्वपक्षीय लोकांनी तसं आवाहन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून जो शांततेत चक्काजाम होईल तो करू द्यावा। ज्या जिल्ह्यात SP करू देणार नाही तर त्या जिल्ह्यात आम्ही डबल चक्काजाम करू। तुम्ही कोणकोणत्या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आणि ते स्वतः सहभागी होणार आहे? काही उभाटा गटाचे आमदार खासदार आहे, काही भागातले, काही काँग्रेसचे आहे, जसं नाना पटोले असेल, कल्याण काळे असेल, इम्तियाज अली असेल, मनसे असेल, काही ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आमदार खासदारांनी पाठिंबा दिला, विलास पाटील असेल तिकडे सांगलीचे, असे अनेक आहे, किमान 50-60 नावं आहे। त्यांनी याला पाठिंबा दिला, परिपत्रक दिलं, म्हणजे पत्र दिलं त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याचा। अनिल देशमुखांनी इकडे पाठिंबा दिलेला आहे। तर प्रत्येकानं आपापले कार्यकर्ते पाठवून रस्त्यावर आणले पाहिजे, कारण ही लढाई आता रस्त्यावरचीच आहे। कारण सरकार शांततेनं प्रश्न सोडण्यास तयार दिसत नाही। त्यांनाच काहीतरी महाराष्ट्र पेटला असला पाहिजे, महाराष्ट्रात कुठंतरी अधिक अशांतता पसरली पाहिजे असं सरकारला एकंदरीत वाटतं। थातुरमातुर समिती तयार करून त्याच्यावर मुख्यमंत्री बगल देत असेल तर हे फार चुकीचं आहे। एक शेवटचा प्रश्न, बच्चू कडू कुठे कुठे आंदोलन? मी आता अचलपूर, चांदूर बाजार, अमरावती आणि मग संभाजीनगर, लातूर आणि नांदेड। हे होते बच्चू कडू जे स्वतः आज आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे आणि सरकारला थेट इशारा दिला आहे की जोपर्यंत कर्जमाफीची घोषणा होणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।